पुण्यातील पर्वती पायथ्याशी लक्ष्मीनगर भागामध्ये पाणी पुरवठा करणारी जी मोठी पाईपलाईन आहे ती या पाईपलाईन फुटली आणि या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलं आहे। पण याचा अंदाज घेऊ शकताय खरं तर जे पाईपलाईन फुटल्याच्या नंतर पाण्याचा प्रेशर किती होता यातून आपल्याला अंदाज येतो की यार मातीमधले जे मोठमोठे दगड आहेत त्या याच्यावरती ते सुद्धा दगड खरं तर बाहेर आले आहेत आणि खूप मोठ्या फुटापर्यंत ह्याचा जो प्रेशर होता तो वरती गेलेला होता। खरं तर आजूबाजूला कुठलीही घरं नसल्यामुळं जी काही हानी होणार होती ही हानी टळलेली आहे। मात्र सध्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून ही जी पाईपलाईन आहे पाणी पुरवठा होईल तो थांबवण्यात आलेला आहे। मात्र आपण सध्या याची दाहकता जी आहे ती बघू शकता की किती प्रेशरने जे पाणी जे आहे ते कदाचित या पाईपलाईनवरती बोर घेण्याचं काम जे चालू होतं आणि याच्यामधून ही पाईपलाईन जी फुटलेली आहे। कारण या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू नक्की काय झालेलं होतं। पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी व्हायला गेलं, काय परिस्थिती, कशामुळे पाईपलाईन फुटली? ते कॉर्पोरेशनवाले इथे बोर मारायला आले होते। आता इथं बोर मारायचा काही संबंध नाही। पहिले तर त्यांनी माहिती घेतली पाहिजे की इथं मोठा पाईप आहे नाही आहे काय। डायरेक्ट त्यांनी बोर मारली आणि जो मेन पाईप जो आहे सगळं सहकारनगर, लक्ष्मीनगर, दर्शन, पर्वती, गुरुराज सोसायटीपर्यंत जे पाणी जातं अख्ख्या म्हणजे अर्ध्या पुण्याला पाणी इथनं जातं, त्यांनी तो डायरेक्ट पाईप फोडून टाकला आहे आणि लाखो लिटर पाणी वाया गेले। लोकांचं इथं नुकसान झालं, आमचा गणपती भिजला, गाईला दगड लागला, एवढं इथं गाड्यांच्या काचा फुटल्या, एवढ्या प्रेशरनी पाणी बाहेर आलं होतं। आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे, काय तुम्हाला आश्वासन? त्यांनी पूर्णपणे ना चुकीचं काम केलेलं आहे। एक तर तुम्ही स्थानिक लोकांना विचारलं पाहिजे होतं की बाबा इथं काय पाईप वगैरे आहे का, आणि त्यांनी डायरेक्ट टेंडर दिले, कॉर्पोरेशनवाले आले नाही, डायरेक्ट ते पाईप फुटलं, सगळे पळून गेले। आता आम्ही ठेकेदार सुद्धा पळून गेला, अजून ठेकेदार आलेला नाही आहे इथं। तर आम्ही प्रशासकीय आत्ता 5 पांडे साहेब आलेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, म्हणलं बाबा लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, लवकरात लवकर तुम्ही काम करून घ्या, आमचं एवढंच म्हणणे, आणि जे लोकांचं नुकसान झालं तेवढं तुम्ही। ठेकेदारांची जी माणसं होती ती पण पूर्णपणे ड्रिंक वगैरे केलेली होती। ते आत्ता जे समोर आहेत एक वर्कर्स त्यांचे ड्रिंक वगैरे करून ते कामच पूर्णपणे त्यांनी चुकीची केलेली। ते आमचं म्हणणं एवढंच आहे की ठेकेदार त्यामुळेच पळून गेलेला आहे। त्यांच्याकडनं 4 चुका झाल्यात। आज जर जास्त काही झाला जास्त, ही पूर्ण घरं आहेत ना, ही बघा इथं एकदा दाखवा, ही पूर्ण घरं सगळी पाईपावरच आहेत। आज जर जास्त काही झालं असतं सगळी पूर्ण घरं पाईपावरचे काही ना काहीतरी चुकीची घटना झाली असती। खरं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करणं हवं होतं आणि चर्चा करून खरं तर पाईपलाईन गेली का याची शाश्वती आहे ते घेणं गरजेचं होतं। मात्र अशी कुठलीही शाश्वती न करता या ठिकाणी बोर घेतला आणि बोर घेतल्याच्या नंतर पाईपलाईन जी मुख्य प्रवाहाची पाईपलाईन आहे ती फुटली आणि यातून लाखो लिटर पाणी जे आहे वाया गेलं। त्याचबरोबर ती बऱ्याचपैकी आजूबाजूला ज्या गाड्या आहेत त्या गाड्यासुद्धा त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, असं नुकसानसुद्धा झालेलं आहे। तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी मागणी इथले जे नागरिक आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।